साथी जीके कॉर्नरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार कोण? 1 बालकवी, 2 तात्यासाहेब कर्वे, 3 पाणिनी, 4 रामचंद्र शेषू। आपलं योग्य आन्सर आहे 1 बालकवी। आपला दुसरा प्रश्न आहे, पहिली मराठी छापील पुस्तक कोठे प्रसिद्ध झाली? 1 पुणे, 2 मुंबई, 3 ठाणे, 4 सातारा। आपलं योग्य आन्सर आहे 3 ठाणे। आपला तिसरा प्रश्न आहे, श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिले? 1 रणजित देसाई, 2 शिवाजी सावंत, 3 ग दि माडगूळकर, 4 वि स खांडेकर। आपलं योग्य आन्सर आहे 1 रणजित देसाई। आपला चौथा प्रश्न आहे, भारताचे पहिले महिला शिक्षण तज्ञ कोण? 1 सावित्रीबाई फुले, 2 रमाबाई रानडे, 3 अहिल्याबाई होळकर, 4 लक्ष्मीबाई। आपलं योग्य आन्सर आहे सावित्रीबाई फुले। आपला पाचवा प्रश्न आहे, मराठीतला पहिला कादंबरीकार कोण? 1 हरिहर गोपाळ देशमुख, 2 ह ना आपटे, 3 न्यायमूर्ती मो गो रणडे, 4 नारायण हरिहर गंत्रे। आपलं योग्य आन्सर आहे 1 हरिहर गोपाळ देशमुख। आपला 6वा प्रश्न आहे, मराठी रंगभूमीचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? 1 बाल गंगाधर टिळक, 2 विष्णुदास भावे, 3 केशवराव भोसले, 4 दीनानाथ मंगेशकर। आपलं योग्य आन्सर आहे 2 विष्णुदास भावे। आपला 7वा प्रश्न आहे, कोसळा ही कादंबरी कोणी लिहिली? 1 पु ल देशपांडे, 2 वि स खांडेकर, 3 भालचंद्र नेमाडे, 4 शांता शेळके। योग्य आन्सर आहे 3 भालचंद्र नेमाडे। आपला 8वा प्रश्न आहे, मराठीतले पहिले महिलांनी लिहिलेले काव्यसंग्रह कोणतं? 1 गोदावरीच्या काठी शांता शेळके, 2 खुळमन इंदिरा संत, 3 खजिना कवयित्री मुक्ताबाई, 4 मोनोराग वि वा शिरवाडकर। आपलं योग्य आन्सर आहे 3 खजिना कवयित्री मुक्ताबाई। आपला 9वा प्रश्न आहे, पहिले मराठी चित्रपट कोणता? 1 राजा हरिश्चंद्र, 2 अयोध्येचा राजा, 3 श्यामची आई, 4 सांगत्य ऐका। आपलं योग्य आन्सर आहे 2 अयोध्येचा राजा। आपला 10वा प्रश्न आहे, भारताची मिसाईल वुमन म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? 1 कल्पना चावला, 2 टेसी थॉमस, 3 सुनीता विल्यम्स, 4 वंदना शिवा। आपलं योग्य आन्सर आहे 2 टेसी थॉमस। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।